अजागळासारखी मशीर काय लावत बसलीस? मशीन लावलं काय झालं? आत हो. का? आत हो म्हणतो ना. हे काय? तुळस हाय. हळू बोल. तुळस हाय. अगं पण ती अशी दारात का ठेवली? अहो तुळस दारातच असती या. मुंबईची दारं तुळशीसाठी नसतात. परी तो अंगण मी नाही, मग तुळशीनं कुठं राहावं? उडालं वय. तेव्हा ती खाली उतर, तुळस घे आणि आत हो. मिस्टर मोहिते. नाही, रोजचीच आपली ऑफिसची गडबड. चालू द्या चालू द्या. तरच निहारी इथं तुळस बी चालत नाही. आता हिला कुठं ठेवू? हा झाक. तुझी ती तुळस तिथं का ठेवलीस? त्याला काय होतंय? हवं सकाळी मी ते दानवेबाईच्या दारात पाहिलं. तिथं टेबलावर बी अशीच कुंडी होती. अगं त्याला मनी प्लांट म्हणतात, ते चालतं. आणि तुळस चालत नाही वय? आधी ती तुळस उचल. कुठं ठेवू? ठेव माझ्या डोक्यावर. हवं पंढरीच्या वारीला जाताना तुळस डोसक्यावर घेते. माझे आई तुझ्याशी वाद घातला तर वेळ लागेल मला. ए बाई, तुझं ते ओकाऱ्या काढणं बंद कर. अवं आमचा आबा म्हणते सकाळच्या परी वकारा काढाव्यात. पित्त बाहेर पडतं हा ना, डोसकं बी शांत राहतं. तुम्ही बी काढा या. कॉंग्रॅच्युलेशन. अगं लग्नानंतर 5 वर्ष थांबा होतीस ना तू. माय फुट. अगं त्या नवीन आलेल्या मिसेस मोहिते आहेत ना, त्यांना ओकाऱ्या सुरू आहेत. अगो बाई, त्यांच्या लग्नाला तर फक्त 15 दिवसच झालेत. अगं पण त्यांच्या मिसेस गावंढळ आहेत. मोहिते सुशिक्षित आहेत ना, त्याने नको होतं कसा मत घ्यायला. शी, काय अडाणी पण आहे हा. नॉनसेन्स. कोणी टाकलं हे? अहो हे मोहितेंच्या बायकोचं काम असणार. ही बाई म्हणजे ना नुसता शुद्ध वैताग आहे. वाटलंच. हो बाई, माझं वाळवण ढकलतं वय. ही काय वाळवण्याची जागा आहे काय? अहो मग कुठं घालायचं वाळवण? अंगण बी नाही. हे पहा, मुंबईत वाळवणाला जागा नसते. उचला बघू हे सगळं, आम्हाला त्रास होतोय. आणि नाही उचललं तर? नाही उचललं ना तर फेकून देईन इथून. हात लावून बघा माझ्या वाळवणाला, मग बघते की किसनी. जाऊ द्या हो, तिच्या तोंडी काय लागता तुम्ही? बाई जरा आमच्या दारासमोर जायला यायला रस्ता सोडून वाळवायला झाला हो तुम्ही. असं बोल की माणसावानी. अहो बाई घ्या, सांडगा घ्या. नको नको नको. अहो गावाकडचं आहेत, लई चांगलं आहेत. घ्या की घ्या. बाई तुम्ही बी घ्या. अहो घ्या की घ्या. मम्मीत माणसं बसण्यासाठी पावडर का फासत्यात इथे 4 दिवस राहिल्यावर कळतं. गावाने झेंडूच फुटते. आवा ही बंदूक खरी हाय? अरे देवा. हा बूट, बुटाला पालिश करून घ्या. नाही मला शिकवा, मी करत जाईन. काही गरज नाही. आता छातीत द्या. खरं सांगू का, तुम्ही लई चिकन दिसता, पर मिशीत मार खाता. मी मिशी ठेवायची की नाही हे मी ठरवीन. वा, नवऱ्याची मिशी न बायकोची खुशी. बिनमिशीचा गुळगुळीत वटाचा फौजदार दमदार दिसत नाही. मला शिकवण्याचा आगाऊपणा करू नकोस. अहो आपला नवरा रुबाबदार दिसावा असं वाटतीये मला. यात आगाऊपणा काय?
उद्या धुवून टाकेन. हं. उगा शेजाऱ्या पाजाऱ्यांशी वचा वचा करत बसू नकोस. दरवाजा लावून घे आणि घरात बैस. अहो त्या समध्या बायका त्यांचे नवरे खाली पोचले की टाटा बाय बाय असं करतात. अरे ती खालची स्मिता आहे ना व, ती आपल्या नवऱ्याला असं करते. मी बी करू? नको. परत कवा येणार? काम झालं म्हणजे येईन, कळलं? वय. घरात बैस, वाचा वाचा करू नकोस. बेल वाचली की तार उकड. काय? ह्याच्यासाठी नवा. मग काय? अव लगीन झाल्यावर पहिल्यांदाच ड्युटीला जाताय. चांगला 10-5 चोर पकडून आणत. मामा वांगी तुमच्या मळ्यातली का? कसला बाई मळा, राहायला खोपट बी नाही, दलाली करतोय. तिकडची भाजी म्हणजे नाशिक नगरकडची. ही प्रीतच आहे. या मामात भाजी बी पिकत नाही, धान्य बी नाही, दूध बी नाही, पाणी ते बी बाहेरचं. आणि तरी बी इथली माणसं सुखात राहत्यात. भाजी अशी भरली वांगी. अगो बया, तार लावायचं विसरलीस की. अशी मस्त भरली वांगी कधी. आज राज्याला भरली वांगी बघून लई खुश होतील. त्याचे लई आवडतात भरली वांगी. त्या दिवशी घरला आले तर नुसती वांगीच खात बसली. आज राज्याला अशी मस्त भरली वांगी करते की नुसती वांगीच बनवत बसते. अगो बया, भरली वांगी करायची म्हटलं, पण कोथमीर कुठं आहे? आणि आलं लसूण खोबरं, आता काय करायचं? लक्ष्मी कोण आहे ग तिथं? मी मिसेस मोहिते. अहो मग दार काय वाजवता? बेल आहे ना तिथं? हा, त्या बेलीचं ध्यानातच राहत नाही माझ्या बघा. अहो पण तुम्ही झोपलायच काय? 4 वर 5 वेळा आली तरी. हे पहा, माझ्या झोपेची चौकशी करू नका. तुम्हाला काय होतंय सांगा. मला काय पाहिजे? 4 कोथमीरच्या काड्या, आलं, 4 लसणाच्या कुड्या, खोबरं आणि वाईट गरम मसाला. हे पहा, माझ्याकडे नुसतं खोबरं आहे. चालेल. लक्ष्मी जी, फ्रीज वरला खोबरं काढून दे ग त्यांना. मला वैताग आहे. हे घ्या बाई. ये तुझी भरली वांगी करा. आलं लसूण कोथमीर कुठं आलं? कोण टपकलंय? काय ताई आहे का घरात? आहेत ना. हाय ताई साहेब. अहो ताई साहेब. अगो बया बया, हे हो काय ताई साहेब? खालं की गळ्यात डोरलं. शी, या कपड्यावर नाही मॅच होत ते. पण तुम्हाला काय हवाय? मला 4 कोथमीरच्या काड्या, आलं खोबरं. खोबरं नको, खोबरं आहेत. आणि 4 कुड्या. कुड्या? कसल्या कुड्या? अहो लसणाच्या कुड्या. वांगी बटाटे नको वाटतं? वांगी घेतल्यात. आज राज्याला अशी भरली वांगी करते. हो का? मग आम्हाला पण पाठवून दे 4. पाठवणारच होते. भरली वांगी केली तुमच्यासाठी. मला दिसतायत, सांगायची गरज नाही. मी पेटीबाई, दानवीबाई, भोसलीबाई आणि परदानबाई समध्यासनी 2-2 वांगी दिलीत. असल्या फालतू गोष्टी मला सांगत जाऊ नकोस. वा 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 वा. मिस्टर मोहिते, तुमच्या बायकोने पाठवलेली वांगी एकदम मस्त होती. आम्ही जातीने तुमचे आभार मानायला आलो. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. साहेब, बायकोत जर झणझणीतपणा असला ना तर वांग्यात सुद्धा झणझणीतपणा येणारच. तुमची वांगी मात्र फर्स्ट क्लास. वहिनी, मोहित्यांचं भाग्य मोठं म्हणून तुमच्यासारखी खमंग घाताची बायको त्यांना मिळाली. अव पण तुम्ही अजून खाल्लंच नाही वांग. खातो. अहो खा खा. खा जगा झालाय. वहिनी, आमच्या त्या बायकोला शिकवा झणझणीत स्वयंपाक करायला. हो, त्यांच्यात काही झणझणीतपणा राहिलेलाच नाही. अगदी खरं, अगदी मिळमिळीत झाल्या. समजा मुंबईचा नाजूकपणा. अगदी भेंडीच्या भाजी सारखी. या आता. येतो रे. चला. आता माझं वांग. तुला काय झालं खिदळायला? अहो हे मुंबईचे
हम्म. पण तुमचं वागणं लई आवडलं. तुम्ही नाही घाबरत बायकोला? काय मोहिते, आज लेट? काही विशेष गडबड? काय नाही, नेहमीचीच बारीक सारीक प्रकरण. तुम्हाला आज आराम दिसतो साहेब. हो, उद्यापासून रजा आहे ना. हो प्रधानबाई पानं वाटतंय ना. हो, आपण सांगूया का मोहित्यांना? माझ्याकडे काही काम आहे का? हो, पण हे गोंधळे, तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. नाही, तसं काही विशेष नाही, पण आपण सगळे शेजारी आहोत, तेव्हा एकमेकाबद्दल गैरसमज नको, नाही का? बोला ना. आपण मुंबईत राहिलो, वाढलो, तुम्ही मुंबईत वावरता, आपण सगळ्या मुंबईच्या रीतीभाती पाळतो, पण त्या सगळ्यांना सांभाळता येतात असं नाही. उदाहरणार्थ तुमच्या मिसेस त्या खेड्यातल्या येता जाता उसनं मागतात. अहो, ते तुमच्या पोझिशनला बरं दिसत नाही. हो ना, आम्ही सगळ्याच जणी पोलीस ऑफिसरच्या बायका, आम्हाला ते खटकतं. तेव्हा तुम्ही जरा त्यांना समजावून सांगा. अहो, त्या खेड्यातल्या पद्धतीप्रमाणे एकदम घरात घुसतात. ठीक आहे, ठीक आहे, मी सांगतो ना तिला. मिस्टर मोहिते, रागावू नका हं. आम्ही तुमच्या आणि त्यांच्या हिताचं सांगतोय, नाही का ग? हो ना. हो, बरोबर आहे. नाहीतर तुम्हाला वाटायचं की आम्ही तुमच्या मिसेसच्या विरुद्ध कागाळ्या करतोय. शंभर वर्ष आयुष आहे. आत्ताच मी तुमची आठवण काढली होती. आज मी दहीदपाट केल्यात. तुझं दही धपाट घाल चुलीत. मला एक सांग, तुझा अडाणीपणा कधी जाणार आहे? हे बघा, आता तुम्ही काय रागोरागवी करू नका. काका, हे रागवले म्हणजे काही जेवत नाही, मी काही खात नाही. मी काय सांगतोय? तुम्ही आता काय सांगू नका. अगोदर कापड बदला आणि धपाटे खावा. काका, मामासाहेब सांगत होते यांना धपाटे लई म्हणजे लई आवडतात. अहो, यांनी मार बी खाल्ला त्यासाठी. वय. मला तू बोलू देणार आहेस की नाही? मला एक सांग, तू सगळ्यांकडे उसनं मागायला का जातेस? सगळ्या शेजारणी तक्रार करत होत्या. त्याचं काय साहेब? गोंधळे, तुम्ही मध्ये तोंड घालू नका. अहो, उसनच मागितलं, चोरी तर नाही नव केली. पण इथं आवडत नाही लोकांना. आमच्या गावाकडे कोणी बोंबलत नाही उसण्याबद्दल. हे गाव नाही, मुंबई आहे. अहो, मुंबई असली तरी शेजारी राहणारी माणसंच आहेत नव. यालाच मी अडाणीपणा म्हणतो. कुणाचं जे काय आणलं असशील ते आत्ताच्या आत्ता परत कर, समजलं? ठीक आहे. गोंधळे, ही ज्या काही वस्तू सांगेल त्या तिला ताबडतोब आणून द्या. साहेब, पण आता ड्युटी आहे तिकडे चौकीवर. ठीक आहे, पोलीस चौकीवर जाऊन या आणि मग ही जे काय सांगेल ते घेऊन या. हे घ्या पैसे. हा, काका, आलं, हो आलं. काका, मी देऊन येते समध्यासनी. इतक्या राहते? मग हो, मुंबईच्या फौजदाराची ऑर्डर हाय. मग पाळलीच पाहिजे. वय. अहो मोहिते बाई, इतक्या रात्री उसनं मागायला यायची ही वेळ झाली का? अव, मी उसण्याला नाही आले. हा तुमचा नार. हा, आणि ह्या त्या दिवशीच्या 2 काड्या. अहो, हे सगळं परत करायची ही काय वेळ झाली? याने काय मला आग लावायचे? लावायचीच असेल तर या काड्या बिगर तुमचं आडू नये म्हणून परत करायला आले, असं समजा. अगं बया, हच्चनबाईची चटणी राहिली. वहिनी, भरली वांगी आली? तिला समजाच्या वस्तू झालं ना तुमच्या मनासारखं. या आता जेवायला या. अहो, बघताय काय? या काका, तुम्ही बी जेवून जावा. खोळ्या का काय तुम्ही? का? अहो, ही मम्मी, आपण जेवत असलो आणि कुणी आलं तर त्यांना जेवाय म्हणायचं नाही. मम्मीची पद्धत आहे. कवा घालणार तुम्हाला? हा, अहो, पण काका एकदा जेवलं तर 2 दिवस घरात जेवण मिळायचं नाही. अहो, आमच्या आंबाबाई मी जेवल्याशिवाय जेवत नाही. आणि एवढं जेवण काढून कशाला नाराज काय तिला? काय साहेब, मी चलतो, तुम्ही खा धपाटे. साहेबांना घाला धपाटे, मी चलतो. थांबा काका, हा, हे पोरासनी द्या.